तर अंबरनाथ, कल्याण, ठाणे, बदलापूर अशा आजूबाजूच्या परिसरातून आता अग्निशमन दल या ठिकाणी दाखल होत आहे। अजूनही गाड्या बोलवण्यात आलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये ॲम्ब्युलन्स देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मात्र ही दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत कशा प्रकारे भीषण स्फोट झाला आणि जवळपास संपूर्ण 2 ते 4 किलोमीटर परिसरामध्ये आता धुराचं साम्राज्य पाहायला मिळतंय। मात्र या स्फोटामुळे आजूबाजूच्या रहिवासी इमारतींना देखील मोठा फटका बसलेला आहे। या रहिवासी इमारतींच्या दारांच्या त्याचबरोबर खिडक्यांच्या काचा फुटलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये घरांमध्ये त्याचबरोबर रस्त्यावर देखील या काचा येऊन पडल्या। त्यामुळे अनेक नागरिक देखील जखमी झालेले आहेत आणि ही आग आता मोठ्या प्रमाणामध्ये पसरते आहे। आगीच्या ज्वाळा कशा प्रकारे भडकतायत ही या दृश्यांमधून आपण पाहू शकतोय। तर डोंबिवलीच्या एमआयडीसी फेज 2 मधील अंबर नावाची ही केमिकल कंपनी, या केमिकल कंपनीमध्ये दुपारी 2 वाजता मोठा बॉयलर स्फोट झाला आणि त्यानंतर ही भीषण आग लागलेली आहे। तर डोंबिवली एमआयडीसी मधील फेज 2 मध्ये असलेल्या अंबर केमिकल कंपनीमध्ये हा भीषण स्फोट झाला आहे। अंबर केमिकल कंपनीच्या बॉयलरमध्ये दुपारी 2 वाजेच्या सुमारास स्फोट झाल्याची माहिती मिळते। बॉयलरमध्ये झालेल्या स्फोटामुळे कंपनीला आता भीषण आग लागली आहे आणि स्फोटाच्या आवाजामुळे जवळपास 2 ते 3 किलोमीटर परिसरातील इमारतींच्या काचा देखील फुटल्या। स्फोटामुळे परिसरातील काही नागरिक देखील जखमी झाल्याची माहिती मिळते। कंपनीतील आगीमुळे परिसरामध्ये सध्या धुराचे लोट पसरलेले आहेत। संपूर्ण परिसरामध्ये धुराचं साम्राज्य आहे। अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। अंबरनाथ, कल्याण, ठाणे, बदलापूर त्याचबरोबर इतरही भागातून आता अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलेलं आहे। ही आग प्रचंड प्रमाणात पसरते। आकडा किंवा मृत्यूंचा आकडा आपल्यापर्यंत आला नाहीये। किती जण ह्या कंपनीमध्ये जखमी आहेत हे देखील आपल्याला अजूनपर्यंत जो आकडा आहे हा पोलीस असेल किंवा प्रशासन असेल यांनी कुठल्याही प्रकारचा आपल्याला दिला नाही। मात्र मोठ्या प्रमाणात ही कंपनी आहे आणि ह्या कंपनीमध्ये हा स्फोट झाला, कारण की दुपारच्या सुमारास या कंपनीमध्ये किती कामगार काम करत होते हा देखील प्रश्न मोठा आहे। कारण की त्या कामगार मध्ये काम करतानाच या कंपनीला हा भीषण स्फोट या ठिकाणी झालेला आहे। आमचे प्रतिनिधी या ठिकाणी दाखल होत आहेत। त्यांनी आता ही दिलेली माहिती आपण ऐकतोय। मात्र ही दृश्य देखील पाहतो आहोत कशा प्रकारे संपूर्ण परिसरामध्ये धुराचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळतंय। एमआयडीसीच्या फेज 2 मधील अंबर केमिकल कंपनीला दुपारी 2च्या सुमारास ही आग लागलेली आहे। बॉयलरचा स्फोट होऊन ही आग लागली आहे। माझ्या घराच्या जवळच एक गॅस कंपनी आहे, त्याच्यामध्ये एकदम जोरात ब्लास्ट झाला। तेव्हा मी खालती उतरलो आणि बघितलं की सगळ्या काचा जे आहेत घराच्या बिल्डिंगांच्या सगळ्याच्या काचा फुटलेल्या आहेत आणि जोरात एकदम ब्लास्ट झाला। त्यामुळे खूप मोठा इम्पॅक्ट झाल्यामुळे आजूबाजूच्या 3 ते 4 किलोमीटरच्या परिसरात जे ब्लास्ट झाल्यामुळे सगळ्या बिल्डिंगच्या काचा आणि लोकांना खूप हानी झालेली आहे। आणि आता ॲम्ब्युलन्स आणि पोलीस कार्यकर्ते सगळे इकडे पोहोचलेले आहेत। पोलीस अधीक्षक, पोलीसची गाड्या आणि ॲम्ब्युलन्सच्या गाड्या सगळ्या आपले कामं करत आहेत आणि लोक पण त्याच्यासाठी सहाय्यता देत आहेत। तर मी सगळ्यांना हे सांगतो की जेवढी हेल्प होऊ शकेल, जेवढी इकडे हेल्प पाठवता येईल तेवढी हेल्प पाठवण्यात यावी। तर इथल्या स्थानिक नागरिकांचं हे आवाहन आपण पाहतो आहोत। मोठ्या प्रमाणामध्ये मदतीची गरज आहे। सरकारनं त्याचबरोबर प्रशासनानं तातडीनं मदत पाठवावी असं आवाहन त्यांनी केलेलं आहे। मात्र मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली ही दृश्य आपण पाहतो आहोत कशा प्रकारे संपूर्ण परिसरामध्ये धुराचं साम्राज्य पसरलेलं आहे। धुराचे लोट संपूर्ण परिसरामध्ये आता पाहायला मिळत आहेत। मात्र अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी दाखल झालेल्या असून देखील आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून देखील ही आग आटोक्यात येताना दिसत नाहीये। आजूबाजूच्या अनेक कंपन्यांमध्ये ही आग आता पसरायला सुरुवात झाली आहे। बाजूलाच असलेल्या ह्युंदाई शोरूम पर्यंत ही आग येऊन पोहोचलेली आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये 4 चाकी गाड्या आहेत। दरम्यान या आगीमध्ये या कंपनीमध्ये असलेले कर्मचारी काही जखमी झाले आहेत का याची माहिती अद्याप मिळालेली नाही। मात्र आजूबाजूच्या रहिवासी इमारतींमध्ये राहणारे नागरिक या स्फोटामुळे मात्र जखमी झालेले आहेत। अनेक घरांच्या काचा फुटल्यामुळे काचा लागून हे नागरिक जखमी झालेत। त्यांच्यावर रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली सगळ्या ठिकाणून गाड्या, अग्निशमनच्या गाड्या ह्या ठिकाणी दाखल झाल्या। तब्बल 10हून अधिक गाड्या ह्या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला प्राथमिक माहिती आहे, समजत आहे। मात्र अजूनपर्यंत ही कंपनी जी आहे ते अजूनपर्यंत आग विझवण्याचं जे अग्निशमन दल हे शर्थीचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत। मोठ्या प्रमाणात धुरांचे लोट आपल्याला पाहायला मिळतात। आपण जर बघितलं हा काटाई महामार्ग आहे आणि ह्या काटाई महामार्गाच्या बाजूलाच ही एमआयडीसी आहे आणि ह्या एमआयडीसीला ही भीषण आग लागलेला पाहायला मिळत आहे।
तर मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली ही दृश्य आपण पाहतो आहोत. कशा प्रकारे ही भीषण आग आता इतरत्र पसरायला सुरुवात झालेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आजूबाजूला असलेल्या कंपन्यांमध्ये ही आग आता पसरते आहे. त्यामुळे अग्निशमन दलापुढे ही आग विझवण्याचं मोठं आव्हान आता उभं राहिलेलं आहे. अंबरनाथ, कल्याण, ठाणे त्याचबरोबर बदलापूर अशा अनेक ठिकाणावरून आता अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलेलं आहे. आतापर्यंत 6 गाड्या आणि पाण्याचे बंब या ठिकाणी दाखल झाल्याची माहिती मिळते आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र दुपारची वेळ आहे, उष्णता प्रचंड आहे, पारा जवळपास 43-44 डिग्रीपर्यंत आहे. अशा स्थितीमध्ये ही आग विझवणं मोठं आव्हान बनलेलं आहे. दरम्यान इतरत्र असलेल्या कंपन्या त्यामध्ये काही केमिकल कंपन्या देखील असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही आग विझवणं तितकंसं सोपं नाही. मात्र या कंपनीमध्ये झालेला स्फोट आणि त्यानंतर लागलेली आग यामुळे धुराचं साम्राज्य संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळत आहे. डोंबिवली पूर्व भागातील मानपाडा परिसरामध्ये ही एमआयडीसी आहे आणि ह्या एमआयडीसी मध्ये ह्या कंपनीला अंबर कंपनी असं नाव ह्या कंपनीचं आहे असं समजत आहे. अशी माहिती आपल्यापर्यंत येत आहे. आणि ह्या कंपनीला दुपारच्या सुमारास आग लागली आणि या आगीमुळे 2 स्फोट झाले आणि या स्फोटमुळे आजूबाजूच्या कंपन्या असतील, इमारती हिला देखील हादरा त्या ठिकाणी बसलेला आहे. मात्र मोठ्या प्रमाणात ही आग लागली आहे. तर प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार डोंबिवली पूर्वच्या मान परिसरामध्ये अंबर केमिकल नावाची ही कंपनी, या कंपनीचा बॉयलरचा स्फोट झाला. एकूण 2 स्फोट झाले अशी माहिती आपल्या प्रतिनिधींनी आपल्यापर्यंत आता पोहोचवलेली आहे. या स्फोटामुळे प्रचंड प्रमाणामध्ये आग पसरलेली आहे. धुराचं साम्राज्य संपूर्ण एमआयडीसी परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र या स्फोटामुळे जी कंपनं तयार झाली त्या कंपन्यांमुळे आता आजूबाजूला असलेल्या रहिवासी इमारतींमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. दारांच्या खिडक्यांच्या काचा या ठिकाणी फुटलेल्या आहेत. त्या काचा घरातच नव्हे तर आजूबाजूला असलेल्या रस्त्यांवर देखील पडलेल्या आहेत. त्यामुळे घरातील नागरिक असतील, रस्त्यावरील नागरिक असतील यांना देखील इजा झालेली आहे. आणि या सर्व जखमी नागरिकांना आता रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे. रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास 25 ते 30 नागरिकांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. आतापर्यंत वेगवेगळी दृश्य आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहेत. अनेकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केलेली ही दृश्य आपण पाहतो आहोत. कशा प्रकारे संपूर्ण परिसरामध्ये धुराचे लोट आपल्याला पाहायला मिळत आहेत. एमआयडीसी परिसरामध्ये धुराचं साम्राज्य सध्या पसरलेलं पाहायला मिळत आहे. अंबर केमिकल नावाची ही कंपनी आहे. दुपारी 2च्या सुमारास या कंपनीमधील बॉयलरचा स्फोट झाला आणि त्यानंतर भीषण आग लागलेली आहे. ही आग आता इतरत्र देखील पोहोचायला सुरुवात झाली आहे. दरम्यान जखमी नागरिकांना तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल करण्यात येत आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अँब्युलन्स देखील मागवण्यात आलेले आहे. त्या अँब्युलन्सच्या माध्यमातून आता जखमी नागरिकांना रुग्णालयामध्ये पोहोचवलं जात आहे. दरम्यान कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी यामध्ये काही जखमी झालेले आहेत का याची माहिती आतापर्यंत पोहोचलेली नाहीये आपल्यापर्यंत. मात्र रहिवासी इमारतींमधील नागरिक देखील जखमी झालेले आहेत. त्यांना देखील पुढील उपचारासाठी आता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. मात्र संपूर्ण परिसरामध्ये धुराचं साम्राज्य सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. तर डोंबिवली पूर्वच्या मानपाडामध्ये असलेल्या एमआयडीसीच्या फेज 2 मध्ये ही आग लागलेली आहे. फंसे हुए लोगों को लोग रह सकते हैं, अभी देख रहे हैं फायर के लोग भी अंदर गए हैं. जैसे ही कोई जख्मी लोग आते हैं तो उनको तुरंत शिफ्ट करेंगे. अभी एम्बुलेंस लेके हम लोग रेडी हैं, देखते हैं जैसे आएंगे वैसे. अभी सर कितनी जख्मी होने की आशंका है, क्या आशंका है? वो बोल नहीं सकते. अभी अंदर डे शिफ्ट के लोग तो थे, तो कुछ लोग अड़के हुए रहेंगे. देखेंगे जैसे आएंगे फटाफट हॉस्पिटल ट्रांसफ़र करेंगे. थैंक यू डॉक्टर. 3-4 पेशेंट्स को रेस्क्यू करके औरिंदम हॉस्पिटल लेके गए हैं. अभी और अंदर फंसे हुए लोगों को लोग रह सकते हैं, अभी देख रहे हैं फायर के लोग भी अंदर गए हैं. जैसे ही कोई जख्मी लोग आते हैं तो उनको तुरंत शिफ्ट करेंगे. अभी एम्बुलेंस लेके हम लोग रेडी हैं, देखते हैं जैसे आएंगे वैसे. अभी सर कितनी जख्मी होने की आशंका है, क्या आशंका है? वो बोल नहीं सकते. अभी अंदर डे शिफ्ट के लोग तो थे, तो कुछ लोग अड़के हुए रहेंगे. देखेंगे जैसे आएंगे फटाफट हॉस्पिटल ट्रांसफ़र करेंगे. थैंक यू डॉक्टर. 3-4 पेशेंट. तर या परिसरामध्ये दाखल झालेल्या डॉक्टरांनी ही माहिती दिलेली आहे. आतापर्यंत 4 ते 5 जणांना आम्ही उपचार केलेले आहेत. अजूनही काही नागरिक, काही कामगार या ठिकाणी अडकल्याची भीती आहे. डोंबिवली एमआयडीसी मधील अंबर कंपनीमध्ये एकूण 3 स्फोट झाल्याची माहिती आता मिळते आहे. या अंबर नावाच्या केमिकल कंपनीमध्ये
एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 3 स्फोट झालेले आहेत. बॉयलर स्फोट या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. हा प्रचंड स्फोट आणि त्यानंतर लागलेली ही भीषण आग यामुळे संपूर्ण परिसरामध्ये आता धुराचं साम्राज्य पसरलेलं आहे. इतकंच नाही तर आजूबाजूला असलेल्या रहिवासी इमारतींना देखील त्याचा मोठा दणका बसलेला आहे. या रहिवासी इमारतींच्या काचा देखील फुटलेल्या आहेत. घरातील नागरिक देखील जखमी झालेले आहेत. त्याचबरोबर या काचा रस्त्यावर पडल्यानं रस्त्यावर उभे असलेल्या नागरिकांना देखील त्यामुळे इजा झालेली आहे. या जखमी नागरिकांना आता तातडीनं रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं आहे. अग्निशमन दलाच्या एकूण 6 गाड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. त्याचबरोबर डोंबिवली पूर्व परिसरातील मानपाडा परिसरामध्ये ही आग लागलेली आहे. या ठिकाणी अंबरनाथ, कल्याण, ठाणे, बदलापूर अशा आजूबाजूच्या परिसरातून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलेलं आहे. काही अग्निशमन दलाचे जवान आता आगीच्या परिसरामध्ये कंपनीमध्ये गेल्याची माहिती देखील मिळते.